सकाळी सकाळी कोवलम बीचला आलो आहे. कोवलम बीचचं हॉटेल आहे आणि इथून असं बीच चालू होतं. महात्मा गांधींचा फोटो आहे इथे. असं नारळाची झाडं वरती तिथे लाईट हाऊस दिसते बघा, पांढऱ्या कलरचं लाईट हाऊस आणि हे सी आहे. तर ते समुद्र चालू झाला, बीच चालू झाला. पूर्ण बीच आहे, पूर्ण बीच असं पूर्ण कोवलम बीच असं पसरलेलं आहे असं. आणि पूर्ण बीचच्या सभोवती ही पूर्ण मार्केट आहे, झाडं आहेत, हॉटेल आहेत, खूप सारे हॉटेल आहेत बीचच्या बाजूलाच. सगळे बीचच्या हॉटेल आहेत बीचचे. आणि त्यांनी बघा कसे छत्र्या बित्र्या मांडलेल्या आहेत. वाव, काय छान केलेलं आहे. आपण आता बीचवर जाणार आहे. नारळ पाणीवाला पण बसला आहे, नारळ पाणीवाला. आपण जाताना नारळ पाणी घेऊन जाऊया. सगळे आई रानू मग खाली गेलेले आहेत. कोवलम बीच, कोवलम बीच आमचा लास्ट नाही, सेकंड लास्ट डे आहे आज. ते बघा सगळे फॉरेनर्स इकडे असतात, सगळे फॉरेनर्स. वरती लाईट हाऊस दिसते बघा, ते सुंदर ते नजारा आहे. लाटा काय भयंकर लाटा येत आहेत, जात आहेत लोक आतमध्ये. हे सगळ्यांना बसायसाठी खुर्च्या मांडलेल्या आहेत. आणि हे असं बघितलं बीच. होडी 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 आली आहे. पप्पा बाजूला कुठेतरी काढा, पैसे वगैरे असतील यांच्या याच्यावर बसायचं असं वाटतंय मला. कोणी आलं नाही पैसे मागायला. हे सगळे फॉरेनर्स फिरत आहेत. हे बघा इकडे एक होडी आली आहे, फॉरेनर्स आंघोळ करतायत. ए आई, ए हाय करा सगळ्यांनी. आई आई इकडे बघ. हाय रानो, माऊ माऊ. आडवा पण नजारा दाखवते.